संघटनांचे मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन। शिक्षकांची नियुक्ती बेकायदेशीर असल्याचा संघटनांचा दावा। शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना BLO SIR ड्युटीतून कार्यमुक्त करावे आणि दाखल FIR मागे घ्यावेत या मागणीसाठी आज मुंबईतील आझाद मैदानावर विविध शिक्षक संघटनांनी आंदोलन केले। शिक्षकांकडून अशैक्षणिक कामे करून घेतली जात असून ड्युटी न स्वीकारणाऱ्यावर FIR दाखल केली जात आहे। आंदोलनात शिक्षक भरतीच्या अध्यक्षा कल्पना शेंडे आणि महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे अध्यक्ष हितेंद्र जगन्नाथ चौधरी यांच्यासह विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले। शिक्षकांच्या मध्ये असंतोष गेले काही दिवस होता, याचा आज प्रक्षोभ झालेला आहे आणि संपूर्ण शिक्षक आज राज्यभरातून शाळा बंद आंदोलन करून आपल्या मागण्यांसाठी एकवटलेले आहेत। शासनाने गेल्या अनेक वर्षापासून शिक्षकांना अशैक्षणिक कामामध्ये गुंतवलेले आहे, त्याच्यामुळं शिक्षक विद्यार्थ्यांपासून दूर जात आहे आणि त्याच्यामुळे शिक्षकांची प्रतिमा आहे ती समाजात कुठेतरी मलिन केली जाते शासनाकडूनच, आणि म्हणूनच शासनाकडून प्रतिमा मलिन केल्यामुळं या ठिकाणी जर आपण विचार केला तर महाराष्ट्र हे अभिजात राज्यभाषेचा दर्जा गेल्या 2 वर्षापूर्वी आपल्याला मिळालेला आहे। TET परीक्षेची सक्ती रद्द करा। TET परीक्षेसाठी विभागीय परीक्षा फक्त शिक्षकांसाठी घेऊन त्या ठिकाणी शिक्षकांना जास्तीत जास्त परीक्षा देता येईल, या ठिकाणी विभागीय परीक्षा घ्या, शिक्षकांसाठी परीक्षा घ्या आणि त्या ठिकाणी जे राज्यातील शिक्षकांच्यावर BLO काम नाकारलं, SIR काम नाकारलं, FIR झालेले ते रद्द करा, यासाठी हा संपूर्ण राज्यामध्ये आमचा एल्गार आहे। आणि त्यावेळेला महत्वाचे पदाधिकारी, आमदार, माजी आमदार हे या ठिकाणी आपल्याला संबोधित करून गेलेले। मित्रांनो, जसं आता ह्या सरांनी सांगितलं की त्यांचं वय 55 वर्ष आहे, माझं पण वय 57 वर्ष 10 महिने आहे आणि आता मी 2 महिन्यांनी रिटायर होणार आहे। ते म्हणाले की त्यांनी कधीही BLOचं काम केलं नाही। मी कल्पना शेंडे, शिक्षक भारती मुंबई अध्यक्ष। आज आम्ही आझाद मैदानावर BLO ड्युटी आणि GSTच्या संदर्भात आंदोलन करण्यासाठी एकत्र आलेले आहोत। सकाळी 9 वाजेपासून हजारोच्या संख्येने संपूर्ण मैदान भरलेलं होत असेल आणि शिक्षकांना बसून राहायची सवय नाही, शिक्षक उभं राहूनच काम करतो, आम्ही पिढ्या घडवतो आणि आमच्यावर असा अन्याय आम्ही देणार नाही, एवढंच आमचं म्हणणं आहे। मी राधिका राजीव महांकार, मी दक्षिण मुंबई अध्यक्ष शिक्षक भारती। शिक्षक भारतीच नाही, संघटना जण एकत्र आलेलो आम्ही एकत्र लढायला हा विचार करत सरकारने आज रस्त्यावरची लढाई लढायला का आलो, आम्हाला स्वतःला विचारा। कारण आज एक गुरु आम्ही तुम्हाला घडवलं म्हणून तुम्ही तिथे जाऊन बसलात, तर आज हे गुरु आज आम्हाला घडवणारे रस्त्यावरती का आले, हा प्रश्न सरकारी प्रत्येक नेत्याने स्वतःला विचारावा।